आता मी 70त आलोय, फार फार तर मी 15-20 वर्ष जगीन असं जर परिस्थिती आहे. मी आतापर्यंत छान, माझ्या सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट सगळ्या उत्तम आहेत, माझी मुलं उत्तमरित्या सगळीकडे सेटल्ड आहेत, मुलं नातवंड आहेत. आता मला मुला नातवंडांशी व्हिडिओ कॉलवरती बोलता येणं, स्वतःची कॅब स्वतः बुक करता येणं, मला काय जर बघायचंय ऑनलाईन तर युट्यूबवरती काढून मला पाहता येणं, या सगळ्यांनी माझ्या आयुष्याची जी क्वालिटी सुधारते आहे. आणि हे सगळं मला करता येत नाहीये. माझी मुलगी कुठेतरी ऑक्युपाईड आहे आणि मी वाट बघत बसलोय घरी की ती मला कॅब बुक करून देईल, आणि जोपर्यंत मी त्या टॅक्सीत बसत नाही तोपर्यंत ती पण एंगेज. आणि मग मला आणि आता असंच मला माझ्या मुलीला सांगावं लागणार, त्याच्यापेक्षा मग मी बाहेर जाण्याचे प्रसंग टाळतो. कारण तो एक गिल्ट पण असतो. जी जनरेशन आहे ना, यांना आम्ही बऱ्यापैकी सँडविच जनरेशन म्हणतो. हे जे साधारण आता 55-60 ओलांडलेली मंडळी आहेत, 60 ओलांडलेली जी साधारण मंडळी आहेत ती, त्यांना आपण सँडविच जनरेशन म्हणतो. ह्या जनरेशननी त्यांच्या आदल्या पिढीचं सगळं देणं, जसं नोकरीला लागली वडिलांना काहीतरी HMTचं घड्याळ वगैरे घेऊन दे, आईला साडी घेऊन दे, ह्या पिढीतली ही मंडळी आहेत ना. आजच्या पिढीमधले पहिल्या पगारात ना आयफोन विकत घेतात स्वतःसाठी. ह्या जनरेशनला समजून घेणं इज व्हेरी इंटरेस्टिंग. काय म्हणजे कम्फर्ट झोन सोडला पाहिजे. आता मला व्हॉट्सअप कळलं, इकडनं तिकडे फॉरवर्ड करणं. मग दुसरी गोष्ट पण बऱ्यापैकी जमायला लागली, ती म्हणजे स्टेटस ठेवणं. आता त्याच्या पलीकडे जाऊन काय फेसबुक वापरता येईल, फेसबुकवरती लिहिता येणं, कमेंट करणं, अजून कॅब बुक करायला स्वतः शिकणं. हा कम्फर्ट झोन सोडून काही गोष्टी शिकलो आपण. काय आता बरीच गोष्ट क्विक कॉमर्स मधल्या मागवता येतात. लिंब संपले आहेत, तुम्हाला ऑनलाईन मागवता येतं, ऑनलाईन मील मागवता येतं. सो ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन कशा मागवायच्या, आणि त्यामध्ये जे आर्थिक व्यवहार आपण करत असू तर त्याचे UPI ट्रान्झॅक्शन किंवा नेट बँकिंग, ह्या सगळ्या गोष्टी वापरतानाची एक कम्फर्टेबिलिटी, त्यासाठी शिकण्याची तयारी. या मंडळींचं पैशाबरोबरचं जे नातं आहे ते देखील खूप वेगळ्या प्रकारे तयार झालेलं आहे. पैसे हातात नाहीत. सगळ्यात रेअरेस्ट गोष्ट काय असेल जगातली तर ती पैसे आहे. अशा प्रकारे आयुष्य बघत ज्यांनी वयाची 30-40 गाठलेली आहे, त्यांना आपण असे भसभस 5,000-2,000 खर्च करून टाका ना, काय म्हणणं सोपं आहे. नमस्कार. अवतीभोवतीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. आज आपण बोलतोय ते सिनियर सिटीजन्स आणि टेक्नॉलॉजी या विषयावर. त्या विषयावर आपण काय काय बोलणार हे मी तुम्हाला आधीच सांगत नाही, कारण हा संपूर्ण एपिसोडच बघण्यासारखा आहे. आणि याच्याशी फक्त सिनियर सिटीजन्स नाही तर आपण सगळेच जण जे भविष्यात सिनियर सिटीजन बनणार आहोत, हे सगळेच जण या ना त्या मार्गाने आपण रिलेट होणार आहोत. तर जास्त प्रस्तावना न करता आपण विषयाला सुरुवात करूया. त्याच्या आधी मी आपल्या गेस्टचं इंट्रोडक्शन करून देते. आज आपल्याकडे या विषयावर बोलण्यासाठी आलेले आहेत समीर दिघे. समीर दिघे स्वतः संवेदन गुरुकुल या अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विषयांमधलं वेगवेगळ्या वयोगटांसाठी प्रशिक्षण आयोजित करतो. हाय समीर, आपल्या कार्यक्रमामध्ये वेलकम. आणि तू आता बऱ्याच ह्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, तर त्याने पहिला प्रश्न सगळ्यात तुला असा विचारायचा आहे की समजा जे सिनियर सिटीजन्स आहेत, म्हणजे ते खूप घाबरून असतात बरेचसे, मी असं 100% नाही विधान करत, पण मोस्ट ऑफ द सिनियर सिटीजन्स आर अफ्रेड ऑफ युझिंग टेक्नॉलॉजी. त्यांच्यासाठी असं तू काही हे करू शकशील का की ती भीती टाळण्यासाठी म्हणा, किंवा त्याच्यावर मात कशी करता? भीती मुळात निर्माण कशातनं होते हे जर आपण समजून घेतलं तर भीती निर्मूलन अधिक सोपं होईल. सो 3 ऍस्पेक्ट मधनं भीती निर्माण होते. एक म्हणजे सिनियर सिटीजन मंडळींची बोटं, त्याच्या जी स्किन आहे ती थोडी सुरकुतलेली असते, त्यामुळे मला टाईप करायचंय C होतो A, किंवा मला ईमेल ओपन करायला जायचं व्हॉट्सअप होतं, व्हॉट्सअप ओपन करायचंय फेसबुक ओपन होतं, बाजूबाजूला आयकॉन आहेत. आणि त्या मोबाईल फोनच्या स्पर्शाची भाषा काय आहे, टचस्क्रीनची भाषा काय आहे, काय म्हणजे डबल टॅप, काय म्हणजे ड्रॅग, काय म्हणजे सिंगल टॅप, हे ज्यांना लहान वयापासून फोन बघत किंवा स्मार्टफोन टेक्नॉलॉजी बघतच मोठे झालेत त्यांना समजणं, आणि ज्यांच्या जन्माच्या 50 वर्षांनंतर ही जर गोष्ट निर्माण होतीये त्यांनी कधी इमॅजिन पण केलेलं नाहीये असं काहीतरी येईल आणि मला वापरावं लागेल, ती अडचण आहे. दुसरा मुद्दा, त्यामध्ये काही मी हे टाईप करताना ज्या अडचणी होत आहेत त्यामुळे त्यात काही सॉफ्टवेअर बिघाड होईल का,
आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझ्या हातातनंच पडलं, झडलं, तुटलं तर नुकसान होईल. ह्या 3 बेसिक रिझनमुळे भीती मनात निर्माण असते की मी काहीतरी नुकसान करेन. तर पहिल्या याच्यासाठी आपण स्टायलस वापरू शकतो, अशी बरीच पेन मिळतात. डिजिटल पेन ते टच करण्याचं जर जे मला टच करायचं ते स्पेसिफिकली टच करायला बरं पडतं. सो त्यामुळे मोबाईल फोन वापरणं सहज सोपं होतं. दुसऱ्या भीतीबाबत हा फोन जो आहे हा माझ्यासाठी आहे का मी या फोनच्या संरक्षणासाठी तैनात आहे. 1-2 गोष्टी टच केल्याने काही बिघाड होणं शक्य नसतं. तिसरा मुद्दा म्हणजे आपण इतके माइंडफुली बऱ्याच गोष्टी सांभाळतो, असं हातातनं पडणं आणि ते तुटणं वगैरे हे निग्लिजन्सनी होतं. ज्या वेळेला आपण काळजीपूर्वक गोष्टी पकडल्यात त्याला असं होत नाही. बरेच सिनियर सिटीजन असं धरून बसतात असा असं आणि आता काहीतरी होणार आहे असं त्याला घट्ट पकडून ठेवलं. माझ्या मते ते किंमत हा पण एक तिथे फॅक्टर असेल. म्हणजे आपण कप धरतो चहाचा हातात, तितक्या सहजतेने बरेचसे लोक नाही हे करत, कारण कमीत कमी आजचे स्मार्टफोन 10,000च्या पुढेच असतात. जरा आणि त्यांच्या तुलनेत म्हणजे त्यांनी जे काही केलेलं आहे त्या तुलनेत त्यांना आत्ताचा जो पैशाची जी किंमत आहे ते जास्त. दुसरं म्हणजे असं काही असेल का की त्याचं म्हणजे आता हे फोन हे इतकं व्हर्च्युअली असं हे झालेलं आहे की बरेचसे लोक पण त्याच्या थ्रूच तुमच्याशी जोडले गेले, तुमचे नातेवाईक किंवा अगदी कुटुंबीय सुद्धा ज्यांची मुलं. मग मे बी तसंही असं आम्हाला वाटतं अर्थात की हा एक वेगळा आस्पेक्ट असेल का की म्हणजे समजा फोन बिघडला आणि आज परदेशात राहणाऱ्या तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा फोनचा आज तो तुमचा दिवस आहे आणि मग आता आज फोन चालत नाही म्हटल्यानंतर आलाच नाही, बरं त्याला कम्युनिकेट करण्याचं काही हे पण नाही, म्हणजे माध्यमही नाही दुसरं. म्हणजे इथे माझ्या मते थोडंसं एक ट्रेनिंग जे काय आहे, ट्रेनिंग पार्ट महत्वाचा आहे त्यात. आणि ट्रेनिंगसाठी सगळ्यात महत्वाचं मोकळं मन हे जास्त महत्वाचं आहे की मी शिकण्यासाठी या वयामध्ये तयार आहे का. थोडं या मुद्द्यावर म्हणजे इलॅबोरेट केलं तर या ऍस्पेक्ट मधनं थोडा विचार केला तर जाणवेल आपल्याला की होतं असतं असं की आपण मानून चाललेलं असतं शिकण्याचं एक वय असतं. आणि आता तर माझं 70 ओलांडून गेली, आता मी कसं शिकू, मला कळेल का. ह्या सगळ्या थोडेसे मानसिक गंडांमुळे आपण शिकायलाच ज्या वेळेला पुढे जात नाही. आणि जो तुम्ही दुसरा मुद्दा म्हणाल की तो फोन महाग आहे, मला वाटतं आपलं आयुष्य जास्त महाग आहे. पण हे कळण्याची पण एक हे असते माझ्या मते. म्हणजे तो जो अप्रोच आहे ना तो थोडासा. जर माझं आता मी 70 आलोय, फार तर मी 15-20 वर्ष जगीन असं जर परिस्थिती आहे. मी आतापर्यंत छान माझ्या सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट सगळ्या उत्तम आहेत, म्हणजे मुलं उत्तमरित्या सगळीकडे सेटल्ड आहेत, मुलं नातवंड आहेत. आता मला मुला नातवंडांशी व्हिडिओ कॉलवरती बोलता येणं, स्वतःची कॅब स्वतः बुक करता येणं, मला काय जर बघायचंय ऑनलाईन तर युट्यूबवरती काढून मला पाहता येणं, या सगळ्यांनी माझ्या आयुष्याची जी क्वालिटी सुधारते आहे. आणि हे सगळं मला करता येत नाहीये. माझी मुलगी कुठेतरी ऑक्युपाईड आहे आणि मी वाट बघत बसलोय घरी की ती मला कॅब बुक करून देईल, आणि जोपर्यंत मी त्या टॅक्सीत बसत नाही तोपर्यंत ती पण एंगेज. आणि मग मला आणि आता असंच मला माझ्या मुलीला सांगावं लागणार, त्याच्यापेक्षा मग मी बाहेर जाण्याचे प्रसंग टाळतो, कारण तो एक गिल्ट पण असतो. सो ह्यामुळे आपण आपल्या आयुष्याची क्वालिटीच बदलतोय नाही का. सो ह्या ऍस्पेक्टनी जर विचार केला की आपलं आयुष्य जास्त कॉस्टली आहे, त्यामुळे जर समजा नुकसानच होणार आहे तर नुकसान कुठल्या गोष्टीचं आपण होऊ द्यायचं, आयुष्याचं की टेक्नॉलॉजीचं किंवा काही गोष्टींमधल्या खर्चाचं. ही जी जनरेशन आहे ना यांना आम्ही बऱ्यापैकी सँडविच जनरेशन म्हणतो. हे जे साधारण आता 55-60 ओलांडलेली मंडळी आहेत, 60 ओलांडलेली जी साधारण मंडळी आहेत ती त्यांना आपण सँडविच जनरेशन म्हणतो. ह्या जनरेशननी त्यांच्या आदल्या पिढीचं सगळं देणं, जसं नोकरीला लागली वडिलांना काहीतरी HMTचं घड्याळ वगैरे घेऊन दे, आईला साडी घेऊन दे, ह्या पिढीतली ही मंडळी आहेत ना. आजच्या पिढीमधले पहिल्या पगारात ना आयफोन विकत घेतात स्वतःसाठी. ह्या जनरेशनला समजून घेणं इज व्हेरी इंटरेस्टिंग. सो त्यामुळे ह्या पिढीने आदल्या पिढीसाठी बरंच काय काय केलंय, त्यांच्या पुढच्या पिढीसाठी बरंच काय काय केलंय. सो त्यांनी माझ्यासाठी पण काही गोष्टी करायला हव्या, मी गोष्टी शिकायला, माझ्यासाठी हा खर्च आहे म्हणून काही गोष्टी करायला जाणं
हा निर्णय घेणंच धाडसाचं आहे. हे एक इंटरेस्टिंग हे आहे, ह्याचा आस्पेक्ट आहे की म्हणजे खऱ्या अर्थाने ज्याला म्हणतात ना स्वार्थ त्याग करत जगलेली पिढी खऱ्या अर्थाने, की स्वतःसाठी कधी नाहीच आणि मग तीच सवय लागून गेली, मग स्वतःसाठी विचार करणंच राहून गेलेली अशी बरीच. या सगळ्या ज्येष्ठ नागरिक मंडळींकडे फोन कोणते असतात तर ते मुलांनी अपग्रेड केले. म्हणून माझा मुलांनी 2.5-3 वर्ष वापरलेला हा फोन आहे ना, हा मला दिलाय वापरायला. खूप कमी असे सिनियर सिटीजन होते की ज्यांनी 15-20 हजाराचा का होईना एखादा स्मार्टफोन स्वतःहून आपल्यासाठी घेतलाय. सगळ्या सिनियर सिटीजन म्हणजे मोठं प्रमाण हे होतं की हातामध्ये आयफोन दिसतोय पण कोणता, मुलाचा 2 वर्ष वापरून झालेला आहे तो. आता त्यांना ह्या गोष्टी कळणं अजून कठीण. त्याऐवजी तो फोन भले असेल 1-1.25 लाखाचा पण त्याऐवजी 15-18 हजाराचा का होईना साधा फर्स्ट हँड सॅमसंग किंवा असे कुठले जे लोकल ब्रँड्स आहेत जे इकडे पटकन ॲक्सेसिबिलिटी, ज्याच्याबद्दल अगदी इकडचा तुमचा नाक्यावरचा रिचार्ज करणारा जो माणूस आहे जो रोज तुम्हाला भेटू शकतो तो तुम्हाला त्याच्याबाबत पटकन मदत करू शकतो, असा फोन वापरलात की तुमची जी केअरटेकर आहे, जे कामवाली बाई घरात येणारी आहे, तिचा कोण मुलगा येतोय, ते पटकन कुठल्या फोन बाबत मदत करू शकतात. ते तुमच्या मुलांनी वापरून दिलेला आयफोन बाबत मदत करू शकतात की 12-15 हजार रुपयाच्या एखाद्या स्मार्टफोन बाबत मदत करू शकतात. ह्याचा कॉन्शियसली डिसिजन घेऊन जर टेक्नॉलॉजी वापरायला आपण घेतली तर मला वाटतं ते सहज शक्य होणार आहे. पण मग एक असं आहे याच्यामध्ये म्हणजे शहरी भागातले आणि ग्रामीण भागातले लोक यांच्यात असा म्हणजे डेमोग्राफिक डिफरन्स ज्याला म्हणतात असा काही दिसतो किंवा जेंडर हे सुद्धा डिफरन्स. पर्सनॅलिटी मॅटर्स अ लॉट. आजकाल बऱ्यापैकी मोठा वर्ग जो आहे जो फोन वापरायला लागलेला आहे 65-70 ओलांडलेला, त्यातला खूप मोठा वर्ग जो आहे तो फक्त व्हॉट्सॲप वापरतो आणि व्हॉट्सॲपवरनं फॉरवर्ड करत राहतात. ते इकडनं काहीतरी वाचलं तिकडं, जशी पूर्वी त्यांची 8-9 तासाची ड्युटी होती, काम करत होतं, आता नवीन एक हे व्हॉट्सॲप सैनिक तयार झालेले आहेत. आणि मला तर बऱ्याच वेळेला असं वाटतं की आम्ही डिजिटल टेक्नॉलॉजी आणि ह्या सगळ्याचे वर्ग घ्यायचो, आता उलट वर्ग घ्यावा डिजिटल डिटॉक्स करण्यासाठी. कारण का तर ह्या वयातली मंडळी जी आहेत त्यांचा स्मार्टफोन आणि स्क्रीन युजेस खूप जास्त वाढलाय कम्पॅरेटिव्हली तरुण मुलांपेक्षा. कारण का तरुण मुलांकडे दुसरं इतर गोष्टी तरी सुद्धा आहेत. नाही आणि काम आहे ना, रोज काम आहे, बराचसा वेळ तुमचा जॉब आणि ह्याच्यामध्ये जात ऑक्युपाईड असते. ही मंडळी जी सकाळी उठल्यापासून व्हॉट्सअप सैनिक काम सुरू करतात ती रात्री झोपेपर्यंत इकडनं तिकडे फॉरवर्ड, मग तो हेच जे चाललंय. आणि काय म्हणते कम्फर्ट झोन सोडला पाहिजे. म्हणजे आता मला व्हॉट्सअप कळलं इकडनं तिकडे फॉरवर्ड करणं, मग दुसरी गोष्ट पण बऱ्यापैकी जमायला लागली ती म्हणजे स्टेटस ठेवणं. आता त्याच्या पलीकडे जाऊन काय फेसबुक वापरता येईल, फेसबुकवरती लिहिता येणं, कमेंट करणं, अजून कॅब बुक करायला स्वतः शिकणं. हा कम्फर्ट झोन सोडून काही गोष्टी शिकलो आपण. काय आता बरीच गोष्ट क्विक कॉमर्स मधल्या मागवता येतात, लिंब संपले आहेत, तुम्हाला ऑनलाईन मागवता येतं, ऑनलाईन मील मागवता येतं. सो ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन कशा मागवायच्या आणि त्यामध्ये जे आर्थिक व्यवहार आपण करत असू तर त्याचे UPI ट्रान्झॅक्शन किंवा नेट बँकिंग ह्या सगळ्या गोष्टी वापरतानाची एक कम्फर्टेबिलिटी, त्यासाठी शिकण्याची तयारी, ह्याची मानसिक तयारी झाल्याशिवाय गोष्टी पुढे नाही. हो म्हणजे बळबळ आपण म्हणजे एक वेळ लहान मुलांना ते दामटून बसवता येईल, सिनियर सिटीजन्सना त्यांच्यापेक्षा मुलं म्हणजे त्यांची मुलं त्यांना असं एका याच्या पलीकडे असं पुश नाही का, मग जाऊ दे एवढं आता सांगत बसा, त्यापेक्षा देऊ ना करून, काय 2 मिनिटात जातं हे आहे असं म्हणून बऱ्याचदा मुलं स्वतःच करून टाकतात त्यांचे जे काही म्हणजे असं चालू पटकन काही जर असेल, कॅब बुक करायची, इकडे जायचं तिकडे जायचं वगैरे असं. आणि माझ्या मते त्या याच्यातनं मग ते म्हणजे हे होत राहतं, करतोय ना तो मग करू दे, नकोच आपण उगीच त्या फंदात पडायला. आणखी काय, आणि एस्पेशली म्हणजे जिथे ते पैसे ट्रान्सफर वगैरे हे जे असतं ना तिथे तर खूप लोक घाबरतात. UPI सोपं माध्यम आहे की ज्याच्यानी म्हणजे गुगल पे, फोन पे ह्या सगळ्या ज्या ॲस्पेक्ट्सनी जर वापरलं तर ते खूप सोपं आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला पासवर्ड वगैरे फार मोठा लक्षात ठेवायची गरज नाही. 4 डिजिटचा तुम्ही पिन नंबरनी सगळे ट्रान्झॅक्शन्स करू शकता. फक्त त्याबाबत गोष्टी माइंडफुली शिकणं आणि मोहात न येणं हा फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण का तर UPI वरती जे सगळे स्कॅम्स आणि हे पण झालेले आहेत, त्या ह्याच्यामध्ये इतर भीती किंवा मोह
ह्याच्या सापळ्यात ती सिनियर सिटीजन मंडळी अडकतात की बघा तुम्हाला काहीतरी पैसे कोणीतरी ट्रान्सफर करायला पाहतंय, आम्ही ते येत नाही आहेत, पहिले बघा हे 20 रुपये आले का, आले, मग आता परत हे आले, मग तुम्ही टाका पासवर्ड, आणि ती टाकलेली असते त्यांना पेमेंट रिक्वेस्ट, आणि ते पेमेंट रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून ज्या वेळेला पे करतात ऍक्च्युली त्यांच्याकडनं ते पेमेंट होतं. सो हे जे काही मुद्दे आहेत की ज्यावरनं तुमच्या अकाउंटमधनं पैसे जाऊ शकतात, त्या गोष्टी जर नीट समजून घेतल्या की मी पेमेंट रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करणं म्हणजे ह्यांनी माझ्याकडे 2,000 मागितलेत, हे रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतोय मी म्हणजे 2,000 मी त्याला देतोय. हे जे सगळं कन्व्हिनियन्ससाठी तयार झालेल्या गोष्टी आहेत त्या सोयी झाल्या गैरसोयी. पण आता समजा एखाद्याने ठरवलं की करू अपग्रेड स्वतःला, तर असं काही हे आहे का की जिथे म्हणजे तो प्लॅटफॉर्म आहे की त्यांना बेसिक असं शिकायला मिळेल ज्याच्यातनं, किंवा कोणाची अशी पुस्तकं आहेत का या विषयावरची, किंवा युट्यूब वगैरे अशी काही चॅनेल्स? सो आम्ही ज्या वेळेला घेत होतो प्रोग्राम त्यावेळेला त्यामध्ये खूप जास्त मॅनपॉवर लागत, 5-7 जण लागायचे, कारण का तर दर 4-5 जणांवरती एक जण तरी सुपरविजनला, कारण का तर ट्रेनर जे सांगतोय त्याप्रमाणे सिंक्रोनाइज पद्धतीने ते त्यांच्याकडे होतंय, कारण तर टच फोन आहे ना हातात, काहीतरी टच होऊन दुसरंच काहीतरी स्क्रीन येईल, मग मला कळत नाहीये, मी एकदम पाहतोय आजूबाजूला, असं होऊ नये म्हणून दर 4-5 जणांवरती आम्ही एक जण असतो. सो ते मॉड्यूलवरती काम करत राहणं हे खूप कॉस्टली आहे, आणि त्या ह्याच्यामध्ये असे कार्यक्रम फ्रिक्वेंटली घेणं कसं शक्य होत नाही. व्हॉट वी फील इज ह्या प्रकारे मोबाईल ट्रेनर जर कोणाला व्हायची इच्छा असेल आणि त्यांना अशा प्रकारे छान चार्ज करून सिनियर सिटीजनना अगदी त्यांच्या घरी जाऊन शिकवायचं असलं पर्सनली, 2-4 जणांचा ग्रुप आहे, त्या 4 जणांना शिकवायचं आहे, त्याच्यासाठी 4 सिनियर सिटीजननी कॉन्ट्रीब्यूट करून यांना काही फीस दिली आहे. अशा प्रकारे एक ऍस्पेक्ट शिकत जाता येणं त्यांना शक्य आहे. पण हा ऍस्पेक्ट शिकवायचा कसा, जसं मी म्हणालो की आम्ही एक अख्खा चॅप्टर त्यात आमच्या नोट्स पण त्या आम्ही पुस्तिका द्यायचो, जी त्याबाबत सगळ्यांना हवं असेल तर ते सगळं आम्ही देऊ शकतो. सो त्यामध्ये आम्ही एक ऍस्पेक्ट क्रिएट केला की स्पर्शाची भाषा, टॅप म्हणजे काय, ड्रॅग म्हणजे काय, डबल टॅप काय, आणि त्याच्याने होतं काय नक्की, आणि ते प्रॅक्टिकली करून दाखवणं. तसंच त्याच्यातली बरीचशी आयकॉन आहेत, तर त्या आयकॉनशी जी 1980 नंतर वगैरे जन्माला आलेली पिढी आहे त्यांना बऱ्यापैकी ते आयकॉन आणि हे पटकन कळतात, पण 70च्या आधीच्या मंडळींना ते एवढंसं कळत नाही. सो ह्यांनी काय करावं, ती भाषा कशी वापरायची, म्हणजे तुम्ही म्हणता सर्च बार शोधा, सर्च बार कुठे असतो, म्हणजे असे बघत बसणार, म्हणजे एम्पॅथेटिकली. सो त्या पद्धतीने विचार करून जर आपण म्हणालो की भिंग शोधा, तर स्क्रीनवरती भिंग कुठे आहे हे पटकन कळेल ना. त्यांना नक्की काय काय माहिती आहे, त्यांना समजेल अशा भाषेत शिकवलं, अशा आयकॉन्सना अशी नावं देऊन जर आपण त्यांना शोधायला टास्क दिले छोटे छोटे, अशा प्रकारे जर कसं शिकवायचं हे जर शिकलं गेलं तर दिस कॅन बी अ व्हेरी गुड एक एक्स्ट्रा करिक्युलर किंवा अशी ऍक्टिव्हिटी कॉलेजमधल्या मुलांसाठी, किंवा जे प्रोफेशनल आहेत, IT मध्ये आहेत, वर्क फ्रॉम होम करतात, त्यांना 1-2 तास त्यांच्याच सोसायटीमधल्या सिनियर सिटीजनना शिकवायचं असेल त्यासाठी इट कॅन बी अ ग्रेट मॉड्यूल. एल्डरली लोक शिकतात कसं, वयस्कर माणसाची शिकण्याची पद्धत आणि एखाद्या 13-14 वर्षाच्या मुलाची शिकण्याची पद्धत ही एक नाही आहे, त्यांचा समजण्याचा स्पीड सेम नाही आहे. ते प्रत्येक वेळेला तुम्हाला तीच प्रश्न परत परत विचारणार आहेत, आणि त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक वेळेला असं रिॲक्ट व्हायचंय की तुम्ही पहिल्यांदाच विचारलं, हे तुम्हाला 7व्यांदा पण रिॲक्ट होता आलं पाहिजे. यासाठी तुम्ही तुमच्या मनाची तयारी केली पाहिजे, आणि ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी काहीतरी समाज उपकार करतोय असा काहीतरी अशा फिलिंगमधनं हे सोशल वर्क करतो वगैरे असं करून तुम्ही लॉंग टर्ममध्ये हे नाही करू शकत. बरोबर. सो त्यामुळे त्याला जर तुम्ही प्रोफेशनल ऍस्पेक्ट जोडले, नीट ट्रेनिंग घेतलं, तर ते तुम्हाला सिनियर सिटीजनचं इमोशनल मॅनेजमेंट करता येतं. बरेच जण वृद्धाश्रम काढतात, काही वर्षामध्ये बंद करतात, कारण त्यांना सिनियर सिटीजन्सची सायकोलॉजीच माहिती नाही. आणि वृद्धाश्रमात येणारी मंडळी बऱ्यापैकी इरिटेटिंग असतात, जे घरी असे ऍडजस्ट होऊ शकलेले नाही आहेत, ते स्वतःहून निर्णय वगैरे घेत आहेत आणि जात आहेत वृद्धाश्रमामध्ये जाऊन राहत आहेत.
किंवा त्यांना सिनियर सिटीजन, लिव्हिंग टुगेदर, काही नावं द्या, कितीही गोंडस नावं द्या, पण ही मंडळी अशी आहेत आजच्या काय म्हणता येईल सो कॉल्ड वृद्धाश्रमांमधली, की ज्यांच्या हातामध्ये पैसे आहेत आणि ज्यांच्याकडे फिक्स थॉट आहेत जे त्यांना चेंज करायचे नाही आहेत. अशा मंडळींना शी डील करून त्यांना सर्व्हिसेस देणं प्रोफेशनली इज चॅलेंजिंग. आणि त्यासाठी तुमच्याकडे जिरियाट्रिक सायकोलॉजीचं नॉलेजच नसेल आणि मी या मंडळींना सर्व्हिसेस द्यायला लागीन तर मी फ्रस्ट्रेट होईन. 7-8 महिन्यात हा उद्योग थांबवेल. त्यापेक्षा बी प्रोफेशनल, बी प्रोफेशनल, चार्ज करा, म्हणजे चार्ज करा. मला पण एक मोटिवेशन मिळेल हे सगळं करण्याचं. हेच आपली जी घरची मंडळी आहेत ना त्यांना तुम्ही 1000-1500 रुपये चार्ज करून एखादी गोष्ट शिकवायला घ्या, मोबाईल फोन वगैरे म्हणून. ते कसे रिॲक्ट करायला लागतील. बापरे, क्रांतिकारी आहे हे सगळं. तुम्हाला एक रियालिटी चेक मिळेल. कारण का या मंडळींचं पैशाबरोबरचं जे नातं आहे ते देखील खूप वेगळ्या प्रकारे तयार झालेलं आहे. पैसे हातात नाहीत. सगळ्यात रेअरेस्ट गोष्ट काय असेल जगातली तर ती पैसे आहे. अशा प्रकारे आयुष्य बघत ज्यांनी वयाची 30-40 गाठलेली आहे त्यांना आपण असे भसभस 5,000-2,000 खर्च करून टाका ना, काय हे म्हणणं सोपं आहे. आपल्या दृष्टीने ते काय ते फार नाही. ते फार नाहीये. कारण की आता आपण पैसे बघतच मोठे झालो. अशा परिस्थितीत जन्म नाही झालाय की चणचण आहे अरे कुठून पैसे आणायचे. सो हे ज्यांनी बघितलेलं नाहीये त्यांना म्हणणं खूप सोपं आहे. म्हणून ह्या मंडळींना जर मी 1,000 रुपये देत असेल ते मला पूर्ण वसूल करून घ्यायचे. या पद्धतीने ते तुम्हाला भरपूर त्या 1,000-1,500 तुमच्याकडनं मी हे करू शकते म्हणजे अख्खा फोन शिकून घ्यायचा आहे अशाच ऍस्पेक्टनी येणार. त्यांना माहितीच नाहीये फोन स्विच ऑन आणि स्विच ऑफ कसा करायचा. सगळ्यात महत्वाचं फोन सायलेंट कसा करायचा. ती बटणं कुठे असतात. किंवा मग बऱ्याचदा असं पण असतं की आधी जे म्हणजे मॉडेल होतं फोनचं मी आपलं त्याच याचं घेणार बाबा, कारण त्याचं मला सगळं माहिती आहे. ज्या क्षणी तुम्ही त्यांची मनोभूमिका ही अशी का तयार झाली असेल हे समजून घेता त्यावेळेला तो तुम्ही कनेक्ट एस्टॅब्लिश करू शकता. आणि तो कनेक्ट एस्टॅब्लिश करून झाल्यावरच फाईल तुमची, म्हणजे जसं म्हणतो ना ब्लूटूथ कनेक्ट झालं पाहिजे, तो ब्लूटूथ तुमचं कनेक्ट होणं ते इमोशनली पहिलं गरजेचं आहे. रोबो कॅन नॉट टीच देम. हे खूप महत्वाचं वाक्य आहे, हायलाइट. एक्झॅक्टली. मला वाटतं पॉडकास्ट ते ब्लूटूथ वर नाही झाल्याशिवाय फाईल ट्रान्सफर होणार नाही तुमची आणि त्यांची, कुठलंच हे नाही होऊ शकत. आणि त्यासाठी त्यांच्या मनोभूमिका समजून घेणं, त्यांना माहित असलेलं भावविश्व समजून घेणं आणि उदाहरणं देणं गरजेचं आहे. हे थोडं सांग ना, एलॅबोरेट उदाहरणं देणं. फोन सायलेंट कसा करावा हे शिकवत असताना आम्ही त्यांना सांगितलं की आपण पेन किलर घेतो की नाही, मग पेन किलर वरतीच आपण आयुष्यभर जगतो का तो आजार पण बरा करतो. पण सुरुवात एखादी जर दात दुखत असेल माझा, पटकन मी काही डेंटिस्टकडे जाऊ शकत नाही. मी डेंटिस्ट मला पहिलं काहीतरी एक पेन किलर लिहून देतो, ती मी घेतो सो दॅट मला डेंटिस्टकडे जाईपर्यंत तरी वेळ मिळतो. सेम त्याच्यातलं जे पॉवर बटन आहे, जर पटकन कुठेतरी मी सामाजिक प्रसंगांमध्ये आहे, सोशल इव्हेंटमध्ये, गॅदरिंगमध्ये आहे, नाटकाला बसलोय आणि अचानक फोन वाजायला लागला, आपण पॅनिक होतो आणि तो फोन सायलेंट कसा करायचा हे बघायला लागतो. आधी आपण पेन किलर घेणं गरजेचं आहे की ते फक्त पॉवर बटन दाबा, आवाज पहिला तिकडे थांबतो. एकदा आवाज थांबला की लोक तुमच्याकडे अशी बघणं, चकचूक करणं, ही जी सगळी वेदना आहे, ही जी वेदना चालू आहे त्याच्यावरचं हे पेन किलर आहे. सो हे पेन किलरचं बटन शिकायचं का आपण, हे बघा इकडे असतं, दाबून बघा, ओके जमतंय, व्हेरी गुड. आता हे पेन किलर कसं घ्यायची हे कळलं ना की मग आता नंतर वी बाय टाइम लोक बघणं बंद केलंय आपल्याकडे. अशा वेळेला मग काय करायचं, मग हे बटन असं सरकवायचं, हा सायलेंट होतो. किंवा हेच पॉवरचं बटन आपण लॉंग प्रेस भरपूर वेळ दाबून ठेवल्यावरती तिकडनं अख्खा फोनवरचा सगळा लाईट पूर्ण निघून जातो तो आणि फोन असा जरा व्हायब्रेट होतो की समजून घ्या तुमचा फोन स्विच ऑफ झाला. सो हे जर माहीत नसेल तर ते पेन किलर म्हणून काय घेतात, तो पहिला फोन उचलतात, हॅलो हा नाटकाला आलोय, परफेक्ट, हो करतो मी, हा नंतर करतो, हा सॉरी हो ठेवतो. आणि हे जर माहिती नसेल त्यांना कसं करायचं तर परत फोन येणार आहे. तो फक्त त्यांच्यावर चिडणं हा पर्याय नाहीये. त्यांना माहितीच नाहीये ना कसं
सायलेंट करतात. सिनियर सिटीजन्स बऱ्यापैकी सोशल मीडिया वापरतायत. सिनियर सिटीजन्स आणि हनी ट्रॅप म्हणजे सोशल मीडियामधलं हनी ट्रॅपिंग याबद्दल काय तुझं? हा प्रकार खूप मोठा होत चाललाय आता आणि हे कसं होतं हे समजून घेणं पण इंटरेस्टिंग आहे की ह्याच्यामध्ये होतं काय की किती लोक असे मोहित होतात म्हणजे त्यांना अगदी थोडंसं स्लँग लँग्वेजमध्ये आपण म्हणू शकतो की लालची आहेत. हे ओळखण्यासाठी पहिलं तुमच्याकडे एक ट्रोजन हॉर्स पाठवला जातो आणि मग तो काही असू शकतो. रेल्वेचं फ्री तिकीट मिळेल तुम्हाला, रेल्वेला इतकी वर्ष झाली, रेल्वे काहीतरी डिस्काउंट कुपन देतं आहे म्हणून या लिंकवरती जा आणि फ्री हे मिळवा, किंवा ॲमेझॉन आयफोन 5,000च देतं आहे, असं काहीतरी खूप जास्त तुम्हाला दाखवलं जातं, ऑफर केलं जातं. त्या लिंकवरती तुम्ही जाता आणि त्या लिंकवरती गेल्यावरती तिथे तुम्हाला तुमचे डिटेल्स टाकायला येतात. ही ऑफर मिळवण्यासाठी तुमचा नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID टाका. ते टाकून झाल्यावरती तुम्हाला येतं की हा आता मेसेज तुमच्या काही मित्रांना 5 जणांना फॉरवर्ड करा. हा जो स्वतः माणूस लालची आहे त्याचे पटकन जवळचे 5-7 जण जे कोण आहेत समानशिले व्यसनेशी सक्षम, सो त्यामुळे यांना शोधून जाण्यासाठी हा हनी ट्रॅप करणाऱ्या मंडळींना जास्ती पुढे जायचंच नाहीये. यांना डेटा फक्त गोळा करायचा आहे आणि हा डेटा गोळा करण्यासाठी एकदा हे असं ट्रोजन हॉर्स सोडून दिला की हा माणूस स्वतःचे डिटेल देणार. ट्रोजन हॉर्स म्हणजे आमिष, थोडक्यात आमिष देणं. मग आमिष पण असू शकतं किंवा भीतीचा पण सापळा असू शकतो. सो ह्या मधनं पहिलं पाठवून तुम्ही डिटेल्स देता, डिटेल्स दिले की तुमच्यासारख्या अशा 5-7 जणांना पाठवा. मग ह्यांना वाटतं की अरे मग मला तो आयफोन मिळेल किंवा काहीतरी फ्री ट्रिप मिळेल. 5 जणांना पाठवल्यानंतर पण काही पुढे होत नाही, अरे ते वर्क होत नाहीये, आपण बॅक करतो आणि तिथे हा विषय संपतो. पण आपले डिटेल्स त्यांना मिळालेले आहेत. तर अख्ख्या 140 कोटी लोकांवरती काम करण्यापेक्षा हे असे लालची लोक कोण आहेत एवढ्यांना फक्त शॉर्टलिस्ट केलं जातं. एकदा का तुम्ही ते अमेझॉनचं फ्री वाउचर, रेल्वे तिकीट, जे काही तुम्हाला आवडणारी गोष्टीमध्ये मोहित झालात, स्वतःला हा प्रश्न न विचारता की मी असं काय केलंय की जेणेकरून मला रेल्वेने फ्री तिकीट द्यावं किंवा कोणीतरी फ्री टूरवर पाठवावं, ह्या सगळ्याचा काही विचार न करता आपण ज्याला स्वतः डिटेल्स देतो त्याला आपण ह्या त्यांच्या पहिल्या कॅटेगरीमध्ये तरी आलेलो आहोत की आता यू आर अंडर रडार. मग तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे टॅप करण्याचा प्रयत्न सुरू होतो. आपण खूप म्हणजे वैभवशाली परंपरेतनं आलेलो आहोत, पण गेल्या 200-250 वर्षात आपल्या मनावरती ज्या काही गोष्टी उमटल्यात त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात सेक्शुअल डिप्राइव्डनेस आहे. आपण एल्डरली लोकांच्या सेक्शुअल जाणीवा या सगळ्यांबद्दल अजिबात बोलत नाही. टॅबू आहे ना, काही त्या नाहीच आहेत असं आपण ट्रीट करतो. सो ह्या सगळ्यामुळे होतं काय, हे हनी ट्रॅप करणारी मंडळी ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा उठवतात आणि त्याला तुम्ही एक व्यवस्थित चॅनल दिलेलं नसेल तर ते काय म्हणता येईल, साचून राहिलेल्या भावना आहेत ना, अशी मंडळी मोहामध्ये येण्याची शक्यता पण वाढलेली असते. मग कोणीतरी सुंदर असा DP असलेली मुलगी रिक्वेस्ट पाठवते हाय म्हणून, पहिला विचार मनामध्ये हा आला पाहिजे, माझं काय तोंड आहे, मॉडेल सारखी एक्झॅक्टली ललना माझ्याशी का बोलायला येतेय. ह्याचा काही सारासार विचार न करता मी जर संवाद पुढे कंटिन्यू करत असेल तर फक्त तो फोटो लावलाय, त्या फोटोच्या मागून ती ललनाच बोलतेय की कोणीतरी स्कॅमर ललन बोलतोय हे आपल्याला नाही माहिती. अशा काही फेसबुकवरती पण प्रोफाईल दिसत असतील, रिक्वेस्ट येत असतील, तर त्या प्रोफाईल चेक कशा कराव्या. कुठली प्रोफाईल मे बी फेक असू शकते, तर म्युच्युअल फ्रेंड्स वगैरे काहीच दिसत नाहीये. म्युच्युअल फ्रेंड्स मध्ये फक्त आपल्या ओळखीतले पुरुष मंडळीच आहेत, ते मे बी टॅप झालेत आणि त्यांच्या म्युच्युअल लिस्ट मधनं आपल्याला येण्यापर्यंत प्रवास होतोय हे पाहता येणं. हे झालं पुरुषांबाबत. अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिक स्त्रियांना देखील फसवलं जातं. लक्षात घ्या, आजच्या काळामधले हे सगळे जे डिजिटल चोर आहेत ना, हे इलिटरेट नाही आहेत, हे खूप शार्प वेल एज्युकेटेड, वेल नाही म्हणता येणार यांना. दिस इज चुकीच्या ह्याच्यासाठी डिस्ट्रक्टिव्ह एज्युकेशन, राक्षसी शिक्षण आहे हे त्यांचं. पण ह्या राक्षसी शिक्षणाने ते जास्त प्रगत आहेत आणि आपण जर नसू तर आपल्याकडे ढाल नाही आहे
आणि या जगामध्ये आपण असेच फिरतोय, तर असं जगणं खूप कठीण आहे. आता येणारे कॉल्स वगैरे जे आहे त्याच्यामध्ये तुमचा मोह म्हणजे फक्त मला काहीतरी मिळायचंय एवढाच नाही बरं का. तुम्हाला जो काय असा समाज उपकार करण्याची जी भावना वगैरे मनात येते, सामाजिक मदत वगैरे करायची जी भावना येते, त्याला देखील मी मोहच म्हणतो. काहीतरी असा कॉल येतो की माझं हॉल तिकीट तुमच्या नंबरवरती येतंय, तुमचा शेवटचा नंबर 79 आहे, मी चुकून माझा 78 आहे, मी चुकून 79 दाबला गेला, माझा हॉल तिकीटचा काहीतरी OTP वगैरे आलाय, माझी उद्या परीक्षा आहे, प्लीज मला तो हे द्या. अरे बिचारी वर्ष वाया जाईल म्हणते. या फक्त मोहात तो आलेला OTP माझ्या बँकेकडनं आलाय की ती म्हणते ते एक्झाम सेंटरवरनं आलाय इतकं देखील मी पाहत नाही. आणि पटकन OTP, अरे हो का, मदत करण्याची तीव्र इच्छेमधनं जर मी मदत करायला जात असेल तरी मी काय म्हणता येईल, अशी मदत करण्याचा लोभीच आहे. सो तुम्ही बघा किती त्याच्या छटावरती काम वेगवेगळ्या प्रकारे केलं जातंय. पण म्हणजे याचा दुसरा हे असा की खरं तर जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला प्रत्यक्ष बघत नाही तोपर्यंत कुठल्याही अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका. नाहीतर कशावरच विश्वास ठेवू नका. म्हणून सावधपणा महत्वाचा. भीतीने ट्रीट नका करू, सावधपणेने ट्रीट करा. कारण अजून एक याचं कसं आहे की हे जास्त प्रमाणात मी सिनियर सिटीजन्स मध्ये बघितलेलं आहे की हे जे व्हॉट्सअप फॉरवर्ड करतात ना ते त्या व्हॉट्सअप फॉरवर्डला पण खूप सिरियसली घेतात. किंवा असं कसं काय ते खोटं लिहितील, असे कसे काय ते व्हिडिओ खोटे बनवू शकतात, हे व्हिडिओ खोटे कसे काय बनवू शकतात, एवढं कसं जगात सगळे लोक वाईट असतील, हा त्यांचा एक कॉमन हे असतो. कारण ते स्वतः कुठल्या तरी अशा याच्यातनं आलेले आहेत बॅकग्राऊंडमधनं की तिथे वाईटपणा खरोखर नव्हता. लोक पूर्वी विश्वास ठेवायचे, मदत करायचे एकमेकांना. आता आजकाल दुर्दैवाने तशी परिस्थिती तितकी स्ट्रेट फॉरवर्ड नाही राहिलेली. आणि ते व्हॉट्सअप फॉरवर्ड हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामधनं चुकीची माहिती खूपदा पसरवलेली असते, खूपदा म्हणजे त्याच्यातनं काय नरेटिव्ह सेटिंग होतं. आणि त्याला ते विषय तुमचं जे काय हे आहेत इंटरेस्ट आहेत किंवा तुमचं ओरिएंटेशन आहे तेच खरं मानून म्हणजे हा अजून एक मोठा म्हणजे सामाजिक हे म्हणूयात आपण, म्हणजे तिकडे थोडंसं हे वळवलं तरी पण हा एक निर्माण होतोय. तर त्याच्या मागे काही त्यांचं असं सायकोलॉजिकल हे आहे का, याला काही सायकोलॉजिकल बेस आहे की त्या वयोगटातली माणसं इतकी पटकन विश्वास का ठेवतात त्याच्यात. ह्या सगळ्या बाबत आपण अगदी थोडा म्हणजे आम्हाला इतकं ते डीप फेक व्हिडिओजनी तर मला माझ्या सगळ्या साथीदारांना इतकं म्हणजे आम्ही बेसिकली आम्ही फायनान्शियल प्लॅनर. सो बरेच जणांचे जे इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ, म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ वगैरे असतात त्या जणांना रोज कोणा ना कोणाचा असा मेसेज येतो, काहीतरी नरेंद्र मोदींचा व्हिडिओ किंवा निर्मला सीतारामनचा व्हिडिओ, असे रतन टाटांचा व्हिडिओ, असे सगळे फेमस पर्सनॅलिटीज जे आहेत यांचा व्हिडिओ वगैरे दिला जातो आणि काहीतरी फायनान्शियल प्लॅन एक्सप्लेन केलेला असतो. बघा ही अतिशय मला उदात्त विचारांनी हा 24% इंटरेस्ट रेटचा प्लॅन द्यायचा आहे सगळ्यांना जनतेला, म्हणून मी डिक्लेअर करते की तुम्हाला 24% दर महिन्याला इंटरेस्ट मिळेल असं. आणि निर्मला सीतारामन वगैरे बोलत असतात ना. माणूस विचार करत बसतो ना की अरे फायनान्स मिनिस्टरच सांगतोय, बघ समीर हे खरं आहे का. आम्हाला इतकं हसू येतं की ते सरकारी योजनांमध्ये कोणाला 8-8.5% वरती देणं शक्य नाहीये. देशाचा स्केल बघा काय नाही. तुम्ही स्वतः बरेच जण आणि असे मंडळी पाठवतात ते सुद्धा बँकेचे एक्स अधिकारी असतात, कोणी रिझर्व्ह बँकेतनं रिटायर झालेले, की का पॉसिबल आहे का बँकिंग सेक्टर मध्ये ह्याचा काही म्हणजे तुम्ही फक्त मोहित होऊन लॉजिक सोडून देता म्हणजे किती सोडून द्यावं. पण तो त्या वयाचा परिणाम आहे असं म्हणता येईल का, एकंदरच आजूबाजूची काय माहितीये का, वय सर्टिफिकेट देतं. हे भावनिक इरेग्युलेशन आहे ना, हे पहिल्यापासून असतं. वयाचं आता फक्त सर्टिफिकेट मिळालंय की अरे आता हे कळत नाहीये, पण ह्याचा वयाशी काही संबंध नाहीये. अच्छा, जो काय म्हणता येईल इमोशनल रेग्युलेशन हल्लेलं असेल, पटकन मोहामध्ये येण्याचा जर माझा जी टेंडन्सी असेल तर मी माझ्या स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी स्वतःला मान्य करणं हा ही पहिली स्टेप आहे की मी पटकन मोहात येणारी व्यक्ती आहे बाबा.
मग हा पॉडकास्ट बघून पण ज्यांना कोणाला अशा प्रकारे आलेले असतील मेसेज आणि जर त्यांनी डिटेल्स दिलेले असेल, काही कोणाला सांगायला जाऊ नका, स्वतःवर काम करायला सुरुवात करा. बऱ्याच गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे दिल्या आहेत. कोणाला भगवद्गीतेतून शिकायचंय, तुम्ही त्यातनं पण शेवटी सांगितलेलं तेच आहे. मग तेच काही वेस्टर्न सायकोलॉजिस्ट पण सांगतायत, कुठून काय ना ऐका. माझ्या मते हाच आपल्या पॉडकास्टचा एक काय म्हणूया त्याला हायलाईट ठरावा की आज सिनियर सिटीजन्स कुठल्या कुठल्या समस्यांमधनं जात आहेत आणि आज आम्ही अजून त्या वयोगटापर्यंत गेलो नाही तरी पुढच्या आम्ही अजून जात्या चुपाचा खेळ चालू आहे आणि उद्या आम्ही पण त्याच याच्यामध्ये जाणार आहोत. त्यामुळे अजून एक 10-20 वर्षांनी आम्हालाही हेच सगळे प्रॉब्लेम्स फेस करायचे त्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आजचा विषय जरी आपण टेक्नॉलॉजी हा ठेवला होता तरी पण त्याच्यामध्ये आपण वृद्धांचं मानसशास्त्र इथपासून ते त्यांनी बदल कुठल्या कुठल्या दिशेने करावेत, कसे करावेत आणि मुख्य म्हणजे का करावेत, त्याची गरज काय, अशा बऱ्याच गोष्टींवर आपण इथे बोललो. आणि त्यासाठी समीर खास इथे आला, आमच्याशी त्यांनी गप्पा मारल्या, त्यांनी स्वतःचे अनुभव शेअर केले. त्याबद्दल ते मनापासून धन्यवाद. तुम्ही आत्तापर्यंतचं जे काय आमचं हे पॉडकास्ट बघितलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि एपिसोड अवश्य शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.